आता आवाज घुमणार
अतिशय चांगली धावसंख्या आहे म्हणायला हरकत नाहीये, कारण 1.2चा खेळ संपलाय. बॅटची रडार हो हो हो. सुरेश शिंदे सुद्धा थोडस बॅकफूट वरून खेळतायत, कारण एक मोठे फलंदाज आहेत. सातत्याने आपण जर हा 4-5 वर्षापूर्वी पासूनचा काळ पाहिला तर सुरेश शिंदेचं एक नाव आहे. आपण विचार केला तर कुठेतरी ऑफ सीझन जो गॅप आहे, पॉइंट आणि कव्हर सज्ज आहे, त्याला भेदायचा प्रयत्न केला जातोय. परंतु अमोल यांचं कौतुक करेन. वा भाई वा. इथे मात्र सुरेख चेंडू इथे मात्र लँड झाला, तर नंतर थोडासा बाहेरच्या दिशेला मूव्ह झाला. एक नियंत्रणबद्ध गोलंदाजी होते. एकही चेंडू ऑन साईडला दिला जात नाही, कारण सुरेश शिंदेचा जर आपण विचार केला तर त्यांचा झोन पाहिलं गेलं तर ऑन साईडला. तर आपण जर विचार केला तर आतापर्यंत 1.4चा खेळ संपला. 19 धाबा धावफलकावरती, परंतु 2 चेंडू बॅक टू बॅक इथे मात्र निर्धाव आलेले पाहायला मिळतात. नंतरची मॅच कुठली खेळवायची काय इथे मात्र अतिशय चांगला फटका. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू मात्र सीमारेषेकडे मार्गस्थ होईल. टाका तुम्ही ऑफ दिशा, मी सज्ज आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय सुरेश शिंदे यांच्याकडून. तर 4 धाब्याबरोबर धावसंख्येला इथे मात्र आकार येईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल. कोणची मॅच आहे? कुसखुर्द. यस, नेक्स्ट मॅच असेल टीम पोपळकरवाडी विपक्ष कुसखुर्द असे मॅच होईल. याची दोन्ही संघ नायकांनी दक्षता घ्या. टीम पोपळकरवाडी विपक्ष टीम कुसखुर्द. दोन्ही संघ आपण एंड ऑफ द फर्स्ट इनिंग नाणेफेकीसाठी याची आपण दक्षता घ्या. जाऊया मॅच कडे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या मात्र 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. टीम खऱ्या अर्थानं कोळगर 11. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. 20 मिनिटाचा टायमिंग तुमच्यासाठी. आपण सॉन्ग ही तयार केला यार, खरोखर अप्रतिम आहे. खूप खूप छान काम करताय मित्रांनो. खरोखरच मैत्री समूह आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साजरा केला जाणारा हा क्रिकेटचा सोहळा असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. काय खरोखरच झोकून देत आहे. अप्रतिम टीम वर्क तुमचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज मात्र साहिल देवरे. गोलंदाजी मार्क वरतून विश्वनाथ विशू. पहिला चेंडू अतिशय सरळ समोरच्या दिशेला खेळलाय. तिथे एक धाव कमरेल. दुसऱ्या धावेची संभावना नाही. यस, खारीज केली गेली आहे. एकाच धाब्यावरती समाधान. आणि खऱ्या अर्थानं विश्वनाथ यांचा एक स्ट्रॅटर्जी असेल, कारण जर पाहिलं सतीश शिंदे सुरेश शिंदे यांना मात्र स्ट्राईक जास्तीत जास्त देणं आता क्रमपात असेल, गरजेचं असेल टीम कोळगर संघाच्या बाजूने जर विचार केला. आणि सुरेश शिंदे यांनी सुद्धा आपला नॅचरल गेम खेळणं स्वाभाविक आहे. खऱ्या अर्थानं आता साहिल कशा प्रकारचे चेंडू डिलिव्हर करेल. साहिल देवरे. ओ वा भाई वा, सुरेख अप्रतिम आहे. ओ इथे मात्र विकेट मात्र प्राप्त झाले. हो 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 हो, मोठा धक्का आहे, मोठा हादरा आहे टीम कोळघर 11ला. साहिलनी खऱ्या अर्थानं खूप मोठी
तर इथे मात्र खूप मोठा धक्का, मोठा हादरा आपण पाहिलं गेलं तर सुरेश शिंदेच्या माध्यमातून बसलाय. नवीन फलंदाज सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साहिल याचे कौतुक आहे, एक मोठा धक्का दिलाय टिमकोळगर 11ला आणि पुढचा चेंडू घेऊन मात्र मार्गस्थ होत असताना साहिल यांना पाहतोय सचिन शिंदे. शॉर्ट पिच इथे मात्र फटका, फसला एलिमिनेशन, फसलं क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. नोमॅस एरियामध्ये चेंडू लँड झालाय. आणखीन एका धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा मात्र चोरल्या गेल्यात. कारण आता जर विचार केला तर तुम्हाला मोठ्या फटक्याची गरज तर आहे, परंतु विकेट सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. कारण एक मोठा फलंदाज बाद झालाय. जर विचार केला तर 2.3चा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. हाफ टॅकर, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र चांगलं गॅदरिंग झालंय, फेकी होईल. हो, इथे थांबवलंय. इथे मात्र विश्वनाथने थांबवलंय कारण जोखीम होतीच, परंतु पहिली धाव मात्र थोडीशी स्पीडअपली घेणं गरजेचं होतं. विचार केला तर आता 2.4चा खेळ संपलाय. आता मात्र विश्वनाथ स्ट्राईक एंडला, विश्व मात्र सज्ज होतील. 27 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, मल्होत्रा सरांनी टायमिंग सेट केलेला आहे, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. हो, इथे मात्र चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र पाहिलं गेलं तर फाईन लेगचा बाउंड्री लाईनला सज्ज केलाय. थोडासा विचार केला तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये सेट केलाय. म्हणजे एक चांगलं खऱ्या अर्थानं क्रिकेट, चांगली सजावट फील्ड प्लेची पाहायला मिळते कर्णधारांकडून. खऱ्या अर्थानं विचार केला तर टीम वाघवाडी 11 ठरवलं होतं इथे ऑन साइडला क्लिक करायचा आहे, मोठा गॅप, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले तिथपर्यंत आणि का दुसरी धाव घेतली जात नाही हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही एवढा लांब चेंडू जातोय, एवढा हलक्या हाताने खेळलेला, म्हणजे 2 धावा सहज येणं गरजेचं होतं, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. षटक क्रमांक मात्र 3 संपुष्टात आलंय. 3 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र विचार केला तर फक्त 29 धावा. म्हणजे या षटकामध्ये काय घडलं, या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. एक विकेट मात्र आपण लांबे केला साहिल यांनी आणि तो विकेट होता सुरेश शिंदे यांचा. विचार केला तर एक चांगलं सजवलंय. हो हो हो, इथे मात्र लेग एसटी सोडून गेलाय खरा, परंतु आपण जर पाहिलं तर जोखीम भरली होती या पटका खेळला त्यावेळेस. जर थोडासा आतमध्ये आला असता तर एकतर पॅड वरती येतोय, अन्यथा एसटी उद्ध्वस्त करतोय. पण आलेला हा खराब चेंडू म्हणेन, वाईट चेंडू. धावसंख्या मात्र 30च्या घरामध्ये 30 धावा. हो, आता मात्र चांगला फटका, परंतु तिथे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ओ हो 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 हो, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जातोय आणि इथे मात्र विकेटचं पतन असेल. विश्वनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र चला चला थोडं स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज निवृत्ती शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निवृत्ती शिंदे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर त्यांची भूमिका येणाऱ्या काळामध्ये समालोचक म्हणून सुद्धा आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया थोडा वेळ. परंतु ही मॅच मात्र क्वालिफाय म्हटल्यानंतर जो संघ जिंकेल तो संघ जाईल टॉप 4 मध्ये, म्हणजेच त्याला निमंत्रण असेल संडे साठीच, नेक्स्ट संडे. इथे मात्र यस द बाईट कॉल अबांतर थोडेसे दिशा भरकटली जाते मयूर यांच्याकडून, परंतु ती एक स्ट्रॅटर्जी आहे का हा प्रश्न आहे. धावसंख्या 32 ऑन स्कोर बोर्ड.
खराब इथे मात्र फटका म्हणावं तसा बाटला लागला नाही. हो हो तिथे मात्र डिपेंड सुद्धा झाला नाहीये. काय घडलं तर चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला सीमारेच्या बाहेर आलेला लकी चौकार म्हणायला हरकत नाही, कारण एसटी रक्षक झेल पकडणार असं कुठेतरी वाटलं होतं, परंतु नाही झेल झाला. आणि पाठीमागे मात्र शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन फुटबॉल स्टाईलचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र मित्रांनो आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, फुटबॉल नाहीये, कारण तुम्हाला इथे मात्र खाली वाकावं लागेल, हाताने चेंडू गॅदर करावा लागेल, परंतु ते घडलं नाही. आल्या 4 धाबा, धावसंख्येला आकार 36 ऑन स्कोर बोर्ड. 2 मिनिटं यस इथे 2 मिनिटं फक्त राहिले. टीम वाघवाडी इथे मात्र फटका विकेट असेल 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 असेल. हो मयूर यांना मात्र हिट करता आला नाही. आणखी बघता 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 पहा निवृत्ती शिंदे यांचं किती बारकाईनं लक्ष आहे. चोरल्यात 2 धावा चोरल्यात असं म्हणायला हरकत नाही, कारण जर हिट झाला असता तर विकेट झाली असती, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना जर तर अजिबात तुम्हाला इथे फाक्ट इथे मायने रखत नाही. 4 चेंडू 2 मिनिटाचा खेळ शेष आहे. तीन झाले 3 चेंडू शेष. येस सी द वाईट कॉल. एक 2 3 चेंडू सर 3 चेंडू झालेत ना. यस ओके 39 ऑन स्कोर बोर्ड. ओ बादशी राजा इथे मात्र रडार मध्ये फिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत. हो हो जजमेंट चुकलंय. चेंडू टिप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आणखीन एक चौकार. धाव संख्येला आकार. इथे मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही बाउंड्री लाईनला फील करत असताना तुम्ही चेंडूचा पूर्व अनुमान लावणं गरजेचं आहे. ते पहा खऱ्या अर्थानं ठरवलं होतं मला ती दिशा खऱ्या अर्थानं ऑन साईडलाच खेळायचा आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तर गेले होते, थोडंसं अजून बाउंड्री लाईनच्या लगत थोडं पहिल्यांदा जाणं गरजेचं होतं, परंतु जरतरला महत्व नाहीये. आता फुलटॉस. हो क्षेत्ररक्षक आहेत चांगला झेल असं वाटलं कुठेतरी सुटला जातोय की काय. सचिन यांना माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. रवींद्र यांच्या हातामध्ये झेल सोपवलाय. फुलटॉस चेंडू होता, खाली जमिनी लगत सुद्धा ग्राउंडला खेळता आला असता, परंतु सचिन यांना अपयश आलं चेंडू खाली ठेवण्यामध्ये आणि तिथे रवी यांनी चांगला झेल टिपला. टायमिंग पहा मित्रांनो, कोणतेही सबब ऐकली जाणार नाहीये याची दक्षता घ्या. सुरेख चेंडू होता. फुलटॉस बाट वरती घेतला, समोरच्या दिशेला खेळला, तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येत आहेत. खऱ्या अर्थानं निवृत्ती शिंदे थांबवत आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत. एंड ऑफ द 4 षटक म्हणजे म्हणे वाचलात तुम्ही. हा सर प्रसाद चला चला स्पीडअप घ्या. टीम पोपळकर वाडी विपक्ष टीम कुसखुर्द, दोन्ही संघाचे संघनायक कुसखुर्दचे तर आहेत टीम पोपळकर वाडी. चला आपण टॉस या इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटच्या षटकासाठी जयेश देवरे गोलंदाजी मार्क वरतून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुनील शिंदे. पहिला चेंडू मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, मोठा गॅप आहे. हो यस इथे मात्र गॅप शोधलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. इथे मात्र पहिला. चला चला मित्रांनो वेळ जास्त होतोय, थोडासा टाइम कडे लक्ष द्या. सुनील शिंदे यांच्या बॅट मधून आलाय पहिला चेंडू वरती एक दमदार धमाकेदार चौकार.
पुन्हा बॅटच्या रडारमध्ये, परंतु खडे जाग्यावरून खेळण्याचा नाहक प्रयत्न केला जातोय. का तुमचे पाय हालत नाहीत हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. आणि इथे मात्र सुनील शिंदे बॅक टू द पवेलियन. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. इथे मात्र कुठे कव्हर रिझन मधून खेळणं गरजेचं होतं का, परंतु तसा खेळला गेला नाही आणि विकेटचं पतन झालंय. चांगला झेल मात्र मयूर यांच्या माध्यमातून टिपला गेला. पांडुरंग हो हो क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चांगला फटका होता. अतिशय चांगलं होतं, परंतु निराशा पत्रिका धन्यवाद. मैत्री चषक लीग खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं सॉन्ग बनवलंय मित्रांनो. यस सर. ओ इथे मात्र काय घडेल, सॅक्रिफाईस केलं जाईल. यस इथं ओ हो 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 इथे मात्र धाव घेण्यामध्ये यश आलंय म्हणेन. जोखीम घेतली होती, कारण मी म्हणेन की खऱ्या अर्थानं निवृत्ती शिंदे स्ट्राईकला जाणं अपेक्षित होतं आणि त्यांनी त्या प्रकारचा प्रयत्न केला बाईच्या स्वरूपामधील एक धाव. परंतु खूप टर्निंग झाले मॅच मध्ये मागच्या 2 षटकांमध्ये. डान्सिंग ग्राउंड काय घडलंय ते एसटी चीत. यस आणि आजच्या दिवसातील मला वाटतं पहिला एसटी चीत असतील. कुठेतरी प्रयत्न करतात, मारायचं होतं. निवृत्ती शिंदेने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली खरी, परंतु डान्सिंग ग्राउंड आले, बॅक फ्रंटला निघून आले, परंतु चेंडू मात्र ऑफ एसटीला खूपच बाहेर गेला, खूप निघून आले. त्यानंतर मात्र एसटीच्या मागे चांगली कामगिरी. विकेटचं पतन आणखीन एका. विकेट क्रमांक 6 मात्र तंबूच्या दिशेने. धावफलकावरती जर विचार केला 49 धावा. 4.4 चा खेळ आतापर्यंत जवळजवळ संपुष्टात आलाय. नवीन फलंदाज कमलेश शिंदे. 7 विकेट झाल्या आतापर्यंत. हो आणखीन एक 8वा लागेल का. हो 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 इथे झेल. विकेट शेवटचा केतन. ते पहा अतिशय चांगली गोलंदाजी यार आपलातून. एक वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला होता आणि तिथे सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल आहे. तुम्ही चेंडू झेल पकडल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ हातामध्ये ठेवा, अन्यथा ती. चला पुढील सामना कुस खुर्द विपक्ष उपकरवाडी क गटातील हा दुसरा सामना, तिसरा सामना होत आहे. दोन्ही संघांनी एक सामना आपला जिंकलेला आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र क्वालिफाय होईल या राऊंड मध्ये आणि नॉकआउट राऊंड मध्ये जाईल. आणि पाहूया, या टॉस करण्यासाठी आपण शेखर देवरे यांना आमंत्रित करत आहोत. छापा मागितलेला आहे, काटा आलेला आहे. पपळकरवाडी संघ आपण टॉस जिंकलात. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलाय. आपण एक सामना जिंकलाय पहिला आणि हा सामना जर आपण जिंकलात तर थेट आपण क्वालिफाय व्हाल क्वार्टर फायनलसाठी. तर या सामन्याकडे आपण कसे पाहता. आमचा तोच प्रयत्न राहील. पहिल्या सामन्यामध्ये जी कामगिरी आम्ही केली तोच परत करण्याचा प्रयत्न राहील.
नक्कीच आपल्याला शुभेच्छा. मी सतीश सरांकडे येतो. अगदी पहिला सामना बघितला तर लो स्कोरिंग होता, परंतु आपण अगदी जसं आपलं क्रिकेटिंग कौशल्य जे वापरलं, अनेक चांगला खेळ खेळल्यामुळे आपण हा सामना जिंकलात. हा सामना जिंकून आपला पुढच्या फेरीत जाण्याचा काय प्रयत्न असेल? पुढच्या फेरी जाण्यासाठी चालू आहे आम्ही, आणि प्रत्येक सामना आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो पुढच्या फेरीतला असो किंवा कसाही असो, जिंकणं आणि चांगलं क्रिकेट खेळणं हेच आमचं उद्दिष्ट राहणार आहे. मॅच जशी होईल, जसं मॅच येईल, आम्ही लास्ट रन आणि लास्ट बॉलपर्यंत मॅच सोडणार नाही आणि ती जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. आपण आता जात आहोत समालोचक कक्षाकडे. हॅलो, तर चला जाऊया मॅच कडे रुख करूया. आपण पाहिलं तर 50 धाब्यांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मयूर पवार रामदास वाघ. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. निवृत्ती शिंदे गोलंदाजी मार्क वरतून पाहायला मिळत आहेत. टीम कोळघर 11 खूप महत्वाची मॅच आहे, क्वालिफाय मॅच आहे. जिंकेल तो जाईल या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. आणि टीम कोळघर संघ मला वाटते मैत्री चषक 2019 पर्व पहिले होतं, त्याचं विजेता आहे टीम कोळघर. गती परिवर्तन, डायरेक्ट हिट. यास इथे मात्र पहा, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी. खऱ्या अर्थानं निवृत्ती शिंदे एक चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंगला आपण जर मयूर यांना पाहिलं, मयूर यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 2 षटकं हाताळली आहेत. ओ वाह भाई वाह, सुरेख अफलातून गोलंदाजी. पाटी एस्टनच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं जर विचार केला, यश विश्वनाथ अतिशय चांगली एसटी रक्षणाची भूमिका सातत्यानं आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा निवृत्ती शिंदे, डान्सिंग राऊंड, फटका फसलाय का? हो वाह वाह वाह, सुरेख झेल पकडलाय मयूर पवार. बॅक टू द पॅव्हिलियन. जल्लोष पहा, सचिन शिंदे यांनी खूप महत्वाचा झेल टिपलाय. कारण महत्व यासाठी असेल की मित्रांनो, तुम्ही क्वालिफाय मॅच खेळताय, जिंकलात तर या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये जाणार आहात. पहा, आपण जर स्क्रीनवरती पाहिलं ना मोबाईलच्या, तर मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट मात्र युनिक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जे आपलं म्युझिक आहे ना, ते सुद्धा वाजवत राहा मित्रांनो मध्ये मध्ये. आपण जर विचार केला तर ही मॅच दोन्ही संघासाठी खूप महत्वाची आहे. पहा, सचिन शिंदे यांनी अटेम्प्ट केला, ढकलण्याचा प्रयत्न वन हँडेड केला, परंतु हा झेज दोन्ही हातांनी पहिला व्हायला पाहिजे, रिक्स नाही घेतली गेली पाहिजे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर विचार केला तर रोख रुपये 50,000 आहे मित्रांनो. नवीन फलंदाज साहिल देवरे एक चांगलं षटक हाताळलं होतं. सुरेश शिंदेना माघारी पाठवलं होतं. ओ सुरेख काय निवृत्ती शिंदे आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. पहिलं निर्धाव षटक हाताळलं जाईल का? खऱ्या अर्थानं लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलंय साहिल देवरे.
एज लागली हो हो तिथे मात्र नक्कीच थर्डमॅन मोठा चेस असेल ढकलण्यामध्ये यश आप्पा यश आलं चेंडूने गाठले सीमारेषा आलाय शेवटच्या चेंडूवरती धावेंचा श्री गणेशा पहिलं षटक संपलंय 4 धावा परंतु अतिशय देखणं आहे सुरेख आहे निवृत्ती सेन आता थोडासा बाहेरच्या दिशेला जास्त निघाला आणि त्यामध्ये मात्र फील्ड प्लेस आपण पाहिली तर अवाक्या बाहेर होता खूप मोठा लांब चेस होता क्षेत्ररक्षकांसाठी आणि तिथे मात्र 4 धावा आल्यात तुमच्यासाठी 20 मिनिटं आहेत पहा पेनल्टी जर लागली तर तुम्ही शेवटच्या मोमेंटला नुकसानामध्ये येऊ शकता टीम कोळघर लक्षात घ्या नवीन गोलंदाज सुरेश शिंदे चांगला चेंडू गतिमान आहे धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव पूर्ण झाले यस बाईच्या स्वरूपामधील पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील रिक्वायर्ड रनचा विचार केला तर जवळजवळ 12च्या दिशेने वाटचाल होते 11.74 चा रिक्वायर्ड रन रेट आहे करंट रेट वाढवावा लागेल स्ट्राईक एंडला साहिल चांगला पण हो हो अप्रतिम क्षेत्ररक्षण देखणं वा भाई वा पॉइंटला तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ही खऱ्या अर्थानं गरज असते आउटफील्ड मध्ये मित्रांनो तुम्ही 100% द्या सुरेश शिंदे एक चांगलं तेच गतीनं गोलंदाजी करतायत इथे पहा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि खऱ्या अर्थानं हे समर्पण आहे आत्मसमर्पण आहे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठीचा मित्रांनो पुन्हा एकदा सुरेश शिंदे ओ हो 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 स्विच हिट करण्याचा प्रयत्न आवश्यकता आहे का पहिला सरळ बॅटनी धाबा निघत नाहीये ते टीम लडखडले लेग बायचा इशारा येतोय आणि त्यामध्ये उलटे सुलटे फटके खेळण्याचा प्रयत्न रामदास असतील साहिल असतील खऱ्या अर्थानं मित्रांनो इथे आपण आलोय का तर या स्पर्धेमध्ये आपलं चांगलं प्रदर्शन दाखवायचंय जिंकणार तर कोण 4च टीम आहेत 32 मधल्या परंतु प्रत्येक आपलं काहीतरी दाखवण्यासाठी आला इथे साहिल ऑन स्ट्राईक ओ पुन्हा एकदा मी सँडिंग फटका पाहायला मिळतोय डायरेक्ट हिट केला जाईल का सुरेश यांच्याकडून ओ हो 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 इथे मात्र सुरेख प्रयत्न झालेत सुरेश शिंदे यांच्या माध्यमातून एक धाव मात्र चोरटी घेतली गेली आहे चला थोडस गती द्या गतिमान क्रिकेटकडे वाटचाल करा मित्रांनो अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल याची आपण दक्षता घ्या सुरेश शिंदे गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक इनला आपण रामदास यांना पाहतोय आज आपण मैत्री चषकचा दुसरा दिवस पाहताय चांगला फटका आहे परंतु तिथे पॉइंट सज्ज आहे चांगलं क्षेत्ररक्षण आहे चप्पल क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत एकाच धावेनी इथे मात्र नक्कीच सांगता होईल या चेंडूची एका धाब्यावरचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आहेत 1 जवळजवळ 5चा खेळ संपलाय म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आता 13 कडे गेलाय थोडंसं आता टीम खऱ्या अर्थानं बागवाडी 11 ओ सुरेख ओ हो 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 यस पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा कळवलाय पाहायचा आहे रेफर केलाय तर अंपायर यांच्याकडे मला वाटते लाईनचा नो बॉल आपल्याला तिथे शोधायचा आहे नो बॉल आहे सर यस रनआउट साठीचा आपल्याला रेफर आलाय इथे मात्र थोडं अंपायर यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल बॅट लँड झाले का हे मात्र पंचांना पाहायचं असेल ते मात्र थोडं अंपायर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील तोपर्यंत आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज विनंती असेल आपल्याला सर या ठिकाणी यस इथे मात्र धावबाद
डिसिजन थर्ड अंपायरचं येतंय रन आउट्स. नवीन फलंदाज अमोल सुतार इथे मात्र फलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यात. आता थोडस फास्ट ट्रॅक वरती क्रिकेट खेळा विनंती असेल आपल्याला. सुरेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून शेवटचा चेंडू मला वाटतं हाताळण्यासाठी, परंतु असेल फ्री हिटचा चेंडू. फटका ऑन साइडला फिरकावायचा होता, परंतु म्हणावं तसं बॅटला चेंडू लागतच नाहीये. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती आहे. 10 धावा झाल्यात. थोडस करेक्शन असेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला उर्वरित 3 षटकांमध्ये बनवाव्या लागतील 40 धावा. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा निवृत्ती शिंदे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला मात्र अमोल असतील. ही किमया आहे. हो 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 हो. आणि मला वाटतं पुढेच पहिल्यापासून खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि पंच सांगतायत मल्होत्रा सर तुम्ही तुमचा खऱ्या अर्थानं पाय उचलला गेलाय का, आणि पंचांच्या माध्यमातून मात्र इथे बाद दिलं गेलंय. पाहिलं जातंय. ओ यस, पुन्हा एकदा रेफर केलं जातंय. तर अंपायर आपण खातरजमा करा. एसटी ची तर बाद झाले. पाणी इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. येईल आपल्यापर्यंत पोहोचेल. विलंब तर होतोय. युनिक लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच चांगलं अपडेटिंग, अतिशय चांगलं. इथे मात्र 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्या भेटीला आहे. यस, डिसिजन रिव्हर्स घेतलं जात आहे. नॉट आउट. यस, कारण अमोल यांना माहिती होतं मी जागेवरून हल्लो नाहीये, मी लाईन वरती आहे, परंतु एक थोडासा डिफरन्स आहे. अतिशय चाणाक्ष नजर आहे मल्होत्रा सरांची. पहा इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. बाउंड्री लाईनला एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र कॉल होता मला वाटतंय साहिलचा, थांबा. परंतु खऱ्या अर्थानं जर अमोल यांना माहिती आहे की अमोल सुद्धा आपण पाहतोय की मला मोठ्या फटके खेळण्यासाठी नक्कीच मी त्या प्रकारचे फटके खेळू शकतो, तर माझ्याकडे स्ट्राईक मला ठेवणं गरजेचं आहे. कारण साहिल यांचा जर विचार केला तर मोठे फटके खेळण्यामध्ये सफलता आलेली नाही आतापर्यंत. 6 चेंडू 6 धाव्यांवरती खेळतायत. परंतु एक नामवंत गोलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कोण गेल? हो हो हो, वा बाय वा, सुरेश शिंदे. इथे मात्र चेंडू खाली आणि अतिशय देखणा झेल. कोणी घेतली? मारुतीने घेतली का? यस, मारुती शिंदे. इथे मात्र चेंडू खाली. अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला. मी म्हटलं होतं की निवृत्ती शिंदे एक नावाजलेले गोलंदाज आहेत. चाणाक्ष नीती आहे त्यांच्याकडे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करणार आहेत. ते चकवणार आहेत, फसवणार आहेत आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे मात्र फलंदाज अमोल यांना बॅक टू द बबल न्यावं लागतंय. नवीन फलंदाज मात्र अजय फलंदाजी मार्क वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आतापर्यंत मात्र 3 विकेटचं पतन झालंय. धावसंख्या फक्त 12 वरती लडखडली. टीम वाघवाडी संघ अडचणीमध्ये सापडलाय. हो आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन 1 विकेट नक्की. हो यस, इथे मात्र सुरेश शिंदे इथे हजर आणि इथे मात्र आणखीन एका गड्याचं पतन. हॅट्रिक ऑन. इथे मात्र निवृत्ती शिंदे अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं त्यावेळेस मात्र आपण पाहिलं गेलं तर शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या होत्या 4. अन्यथा अतिशय चांगली गोलंदाजी आणि ह्या षटकामध्ये सुद्धा बहारदार कामगिरी करतायत. पहा आपण स्क्रीनवरती पाहू शकता सुरेश शिंदे कसं जजमेंट केलंय. पहा नवोदित खेळाडूंनी खरोखर पाहिलं गेलं पाहिजे की वरचा चेंडू असेल तर तुम्ही कशा प्रकारचं जज कराल त्या झेलला. नवीन फलंदाज एबी अमोल पडाळे इथे मात्र दाखल झाल्यात. आता खऱ्या अर्थानं जर विचार केला तर टीम वाघवाडी संघ अडचणीमध्ये पूर्णतः सापडला गेलाय. कोण काढेल यातून बाहेर. हॅट्रिक ऑन. हो परंतु नाही, समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं अमोल यांच्याकडून. अतिशय चांगला डिफेन्स पाहायला मिळाला. सरळ कव्हरच्या दिशेमधून अलाउंड द कार्पेट खेळला, 1 धाव अर्जित केली आणि खऱ्या अर्थानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली बऱ्याच काळानंतर 13 वरती. रिक्वायर्ड रन जवळजवळ रन रेट 17च्या पुढे क्रॉस झालाय. वा सुरेख, अतिशय देखणी गोलंदाजी. 1च धाव होणार आहे माहिती आहे त्यांना, कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अतिशय दक्ष आहेत. षटक क्रमांक मात्र 3 संपुष्टात आलाय. फक्त 14 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच अजूनही तुम्हाला तब्बल 36 धावा, 12 चेंडूचा खेळ शेष. कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल. पुन्हा काय खूप बाहेरचे चेंडू वडले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं का उगाचच नाही टीम कोळघर हा संघ एक नामवंत संघ आहे. खऱ्या अर्थानं जर परळी विभाग पाहिलं त्यानंतर आपला बामणोली विभाग वरच्या साईडला सुद्धा क्रिकेट खेळलं जातं 22 गावमध्ये. हो डान्सिंग ग्राउंड स्वतःच आपल्या पॉवर थ्रो मध्ये अतिशय देखणी गोलंदाजी मारुती शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि जवळजवळ टीम कोळघर 11 या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये जाण्याच्या दिशेने मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. हो 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 साहिल आतापर्यंत मला वाटतं 10 चेंडूचा सामना केला आणि फक्त 8 धावा आपल्या खात्यामध्ये
जमा केल्यात साहिलने आणि म्हणजेच काय तर तुम्ही मोठी धावसंख्या चेस करत असताना आलेलं अपयश पाहायला मिळतं. आता 6 चेंडू आणि तब्बल 32 धाबींची आवश्यकता. नेक्स्ट दोन्ही मॅच टीम पोपल करबाडी विपक्ष टीम कुसखुर्द आपण सज्ज राहा विनंती असेल आपल्याला. आता मात्र 6-32 इक्वेशन खूप मोठा लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणतंही लक्ष छोटं नसतंय. कारण आपण क्रिकेटमध्ये 6 चेंडू 30 धावा झालेल्या पाहिल्या, 6 चेंडू 35 धावा झालेल्या सुद्धा पाहिल्यात. तर गोलंदाज मात्र अभि चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ हो 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 ओव्हर कॉन्फिडन्स. शॉर्ट पिच इथे मात्र हाफ पॉली म्हणजेच काय तर पूल पटका सुद्धा चांगला नाहीये. सगळीकडून अपयश 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 असं आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन एस्टेच्या पाठीमागे पहा विश्वनाथ. यस निर्धाव चेंडू. खऱ्या अर्थानं एक मोठी जबाबदारी असते मित्रांनो. एसटी रक्षक एक कणा असतो खऱ्या अर्थानं पूर्ण आपल्या टीमचा आणि ती खऱ्या अर्थानं ओ हो 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 वा भाई वा सुरेख एसटी रक्षण आहे. यस पंच वाईट तर कळवत आहेत परंतु लाजबाब अतिशय देखणं. एसटी रक्षक खऱ्या अर्थानं विश्वनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण सज्ज राहा. 3 चेंडू नंतर आपल्याला मैदानामध्ये दाखल व्हायचंय. आपण पाहताय खऱ्या अर्थानं मैत्री चषक लीग स्पर्धा. सुरेख हो हो वा सुरेख अप्रतिम अप्रतिम. अभिच कौतुक टाळ्या वाजवून नक्कीच. कारण ही फक्त ही मॅच नाही मित्रांनो, तुमच्या फ्युचरसाठी तुमची तयारी असते आणि एका एका गोलंदाजाला खऱ्या अर्थानं मिळालेला कॉन्फिडन्स, दुगणा झालेला आत्मविश्वास. इथे मात्र इनसाइड आउट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव अर्जित होणार आहे. एक औपचारिकता म्हणायला हरकत नाही या मॅच मधली. खूप लो स्कोर मॅच असं म्हणायला हरकत नाही कारण टीम वाघवाडी संघ 22-23 धाबींवरतीच लडखडला गेला. ती 5 षटकं मात्र खेळून काढली आहेत. आणखीन एक विकेट असेल का? नाही. इथे मात्र चेंडू मात्र क्रॉस द बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र 26 स्कोरबोर्ड वरती म्हणजेच काय तर मोठा विजय संपादन करतोय. खूप खूप अभिनंदन असेल टीम कोलगर 11 संघाचं कारण टीम कोलगर जाते या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. खूप खूप अभिनंदन टीम कोलगर 11.